सोडाव नाही वाटत आहे. हे बघ 11 वाजून गेले तरी सोडावं वाटत नाही. असं कसं मेघा कळत नाही यार. मला मराठी येते थोडं थोडं. तो सर आपके इशारों पे कितना नाचते हैं? सर नाचते कम है बजाते जाते. जवळपास 5:45 वाजलेत, म्हणजे 5:45ला 5 मिनिटं कमी आहेत आणि आम्ही रेडी झालोय. चला, मैत्रीण डायरेक्ट क्लासमधूनच इथं आली बिचारी, म्हटली घरी जाऊन इकडे येऊपर्यंत अजून उशीर होईल. ॲक्च्युली जो कार्यक्रम आहे तो 5 ते 8 आहे आणि खूप सारे गेम्स वगैरे आहेत, पण आम्हाला तसाही उशीर झाला जाऊपर्यंत अजून 15-20 मिनटं. अजून एक मैत्रीण येते, चला आम्ही पळतो. हॅलो फ्रेंड्स, माझ्या सगळ्या मैत्रिणींना वुमन्स डेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. मी नेहमी म्हणते तसं वुमन्स डे एका दिवशी सेलिब्रेट करायला हवा असं नाही आहे. आपण वर्षभर तो सेलिब्रेट करू शकतो आपल्या आवडत्या व्यक्तींच्या सहवासामध्ये राहून आणि एकमेकांच्या आवडीनिवडी जपून, एकमेकांच्या दुःखात आणि आनंदात सहभागी होऊन. आपल्यासाठी दार उघडं ठेवलंय. तिला फोन केला होता की आम्ही उबर बुक केले, चालले. ती म्हणली आत्ताच मी पोचले. दार उघडं ठेवलं आमच्यासाठी आणि ती पळाली आवरायला. नाहीतर आमचं सेपरेट होतं. आम्ही तिघी आता उबरमधून जाणार होतो आणि ती नंतर जॉईन होणार होती. हा आवर 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 मॅडम. अरे शूज. रिसेंटली एक कमेंट आली होती की पूनम तुझ्या व्हिडिओमधून काय घेण्यासारखं आहे. खरं सांगू का, आत्तापर्यंत मी माझ्या व्हिडिओमध्ये कधीच म्हटलं नाही की माझे व्हिडिओ माहितीपर आहेत, पण एक गोष्ट मी आवर्जून सांगत असते किंवा दाखवण्याचा प्रयत्न करत असते की डेली आपल्याला भरपूर काम करावं लागतं, कष्ट करावं लागतं आणि त्याशिवाय पर्याय नाही. पण त्यातूनसुद्धा स्वतःसाठी वेळ काढावा, आपल्या आवडीनिवडी जपाव्यात. सगळ्यांसाठी आपण सगळ्या गोष्टी करतो, स्वतःसाठी कधी करतो, स्वतःसाठी कधी वेळ देतो, स्वतःसाठी कधी विचार करतो, नाही का. तर आयुष्यातला असाच अर्धा वेळ किंवा अर्धा आयुष्य निघून गेलेलं आहे आणि आता मात्र छोट्या छोट्या गोष्टीत आपण आनंद शोधला पाहिजे. अगदी साधं सिंपल आयुष्य असतं आणि ते आपण क्रिटिकल करत असतो. तर तसं न करता सगळी कामं आवरून सगळ्या गोष्टीचं टेन्शन थोडंसं बाजूला ठेवून स्वतःसाठी वेळ द्या आणि आयुष्य जगा, एवढंच माझं सांगण्याचा प्रयत्न असतो. चला, तर आम्ही पोहोचलेलो आहोत. माझी मैत्रीण मेघा पाठीमागेच राहते आणि बरोबर समोर त्यांच्या इथं कार्यक्रम आहे. का स्कूलच्या ग्राउंडवर त्यांनी ऑर्गनाईज केलं आहे. स्टॉल वगैरे असणार आहेत, गेम पण आहेत आणि इथं थोडा वेळ आम्ही फिरू, 1 तासभर, आणि त्यानंतर आम्ही डिनरला जाऊ. अरे वा, सुरुवातच म्हणाल तर लहानपणीची आठवण झाली. हे गोळ्या चॉकलेट बघून प्रत्येकानं आम्ही ना आमच्या आवडीचं एक चॉकलेट आणि गोळी उचललेली आहे इथून. समरसाठी कॉटनची एक साडी मला खूप आवडली, पण मी आत्ता ती घेणार नाही, जाते वेळेस घेईन. घेतलास? महिला दिनानिमित्त ना त्यांनी लहानपणीचे आपले जे काही खेळ होते ना, गेम्स होते, ते इथं ऑर्गनाईज केलेले आहेत आणि सगळ्या महिला त्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत. लहानपणीच्या सगळ्या आठवणी आता जाग्या होतील. सुरुवातीला म्हणाल तर लिंबू चमचा आहे, 2-3 राऊंड त्यामध्ये होतील. मस्त मजा येणार आहे, कारण आपण वेळ काढून ह्या सगळ्या गोष्टी कधी खेळतो, नाही का. आणि आपल्याला असं वाटतं की आपली मुलं आता खेळत आहेत आणि आपलं वय निघून गेलं, हे कधी खेळायचं. पण या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खेळायला मिळतात आणि हा एक वेगळाच आनंद असतो. रेडी झालेला आहोत. यस, आप लोगों को वो नींबू और वो चम्मच नहीं है, ऐसे आना है. रेडी सेकंड रेडी. सेकंड कौन था? मैं फर्स्ट हूँ, सेकंड नहीं थर्ड है. ओके. सेकंड कौन था? सेकंड विनर नहीं, सेकंड विनर आप थे ना. आप आइए ना इधर. पूनम तो फर्स्ट वाली. और पैर पैर नीचे नहीं लगाना है. 7 6
ॲक्च्युली आमचा असा प्लॅन होता की इथलं सगळे कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही बाहेर जाऊन डिनर करणार होतो, पण इथंच इतके छान स्टॉल लागलेले आहेत आणि भूकही लागली आहे, त्यामुळे इथंच आम्ही काहीतरी घेऊन खाणार आहोत. म्हणजे पाणीपुरी नाही ना, आंबट आहे. इथं येऊन सुद्धा आम्ही पाणीपुरी खातो. म्हणत पाणीपुरी सोडू नाही शकत. हो ना. मुझे एक बहुत इम्पोर्टेंट क्वेश्चन पूछना है कि अगर विमेंस के लाइफ में कुछ चेंज करना चाहते हो तो वो क्या हो सकता है? Freedom for me, like in my opinion, उनको वो फ्रीडम मिलना चाहिए. अभी लास्ट एंड नॉट द लीस्ट, मैं इसलिए आपसे माइक लिया है. हाँ, मला मराठी येते थोडं थोडं. तुम्ही इकडे तिकडे या. एक दो सवाल तो मैं भी पूछना चाहूंगी. अच्छा मैम, आप डांस सिखाते हो तो सर आपके इशारों पे कितना नाचते हैं? नाचते कम है, बजाते जाते. ये रुपाली मॅडम, थांबावं लागेल आपल्याला. मी बनवून द्यायला सांगितलं. साडी घेतलेली आहे पुन्हा एकदा, कॉटनची आहे, छान. मला कलर खूप आवडला ॲक्च्युली. आणि कॉटनच्या आजकाल मऊ साड्या असतात ना, त्या आवडायला लागल्यात. काटापदराच्या वगैरे फारशा म्हणजे सणालाच होतं. चला तर आम्ही असं स्ट्रीटवरून वॉक करतोय. पाठीमागची बिल्डिंग दिसते, तिकडं राहती मेघा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत आईस्क्रीम खायला. येस. आम्ही ना बालेवाडी हाय स्ट्रीटला निवांत असं कधी फिरलो नव्हतं, त्यामुळे मस्त गप्पा टप्पा करत इथं आम्ही वॉकसुद्धा करतो आहे. इथले रेस्टॉरंट एक्सप्लोअर करतो आहे. खूप छान वाटलं. एवढे रेस्टॉरंट मी पाहिलेच नव्हते, म्हणजे या साईडला आलेच नव्हते. बाहेरच्या साईडला येतो आणि जातो घाईघाईतच. आम्ही पहिल्यांदाच या रेस्टॉरंटमध्ये आल्यामुळं त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक दिली. आम्ही ऑर्डर केलेली आहे जिंजर टी आणि कोल्ड कॉफी. जवळपास 11-11:15 वाजलेले आहेत आणि अजून आम्ही इथंच आहे. स्ट्रीट वॉक केलं, भरपूर चिरीबिरी खाल्लेलं आहे आणि आता 10 मिनटात आम्ही निघू. मेघाला आम्ही ड्रॉप करू, इथंच राहते, आणि त्यानंतर मग घरी जाऊ. जायला अर्धा तास तर लागणार आहे. सोडाव नाही वाटत आहे. हे बघ, 11 वाजून गेले तरी सोडावं वाटत नाही. असं कसं मेघा कळत नाही यार, खूप फास्ट. एकदा आपण नाईट आउट करू. जेवढं बोलायचं तेवढं बोलून घ्या. चल, बाय बाय. हॅपी वुमन्स डे. चला, तू सावकाश जा, क्रॉस सावकाश. हो हो, चल बाय. लवकर. रात्रीचे 11:15 वाजलेले आहेत, तरीसुद्धा इथं ट्रॅफिक बघू शकता पुण्यातलं. चला, पोहोचलेलो आहोत. जवळपास 12 वाजलेले आहेत. आज शॉपिंगमध्ये म्हणाल तर एक छान कॉटनची साडी घेतली. पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. आणि खरंच खूप मजा आली. लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्यात. वेगवेगळे छोटे मोठे गेम होतो ते आम्ही प्ले केलं. फारसे व्हिडिओ मला करता आले नाहीत, पण ते एन्जॉय मात्र भरपूर केलं. आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. गुड नाईट.